सर्व समाजानं लग्न आचारसंहितेचं पालन करून आपल्या संस्कृतीला जपणं महत्वाचं. हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांचं प्रतिपादन. सध्याची लग्न पद्धती ही आपली जुनी संस्कृती मोडीत काढतीये. आपल्या संस्कृतीला जपणं हे प्रत्येक समाज घटकाचं काम आहे. त्या पद्धतीनं लग्न सोहळा करणं आणि आपली आणि समाजाची निष्ठा बाळगणं हे महत्वाचं असल्याचं प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे संचालक आणि राष्ट्रीय संत हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांनी केलंय. रविवारी मराठा लग्न आचारसंहिता संमेलन कोहिनूर मंगल कार्यालय इथं पार पडलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र डोंगरगण येथील संत हरिभक्त परायण जंगले शास्त्री महाराज हे होते. यावेळी या कार्यक्रमाला पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम भैया जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर आणि समाजातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात अहिल्यानगर शहरातील मराठा समाजातील मान्यवर लोकांनी एकत्र येऊन मराठा आचारसंहिता तयार केली आहे. या संदर्भात पहिलं संमेलन कोहिनूर मंगल कार्यालय इथं सकाळी घेण्यात आलं. यावेळी प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत मराठा समाजातील प्रत्येक घटकातील 11 सदस्यांना 20 कलमी आचारसंहितेची शपथ देण्यात आली. यामध्ये उद्योजक, समाजसेवक, वकील, डॉक्टर, महिला, शिक्षक, पत्रकार तसंच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा उद्योजक लॉबी, छावा संघटना आदींसह अनेक घटकातील प्रतिनिधी यांना शपथ देण्यात आली. स्त्री आणि ज्यांचं नाव आता सध्या देशभर गाजतंय, राम मंदिरापासून तुम्हाला माहित असेल भास्करगिरी महाराज म्हणजे आताच स्थानापन्न झालेत. संत महंताचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय आणि त्याचबरोबर आपल्या शहराचे धडाडीचे आमदार संग्राम भैया जगताप पण आलेले आहेत. तर त्यामुळे मी शब्दसुमनाने या सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुमचंही स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. जय हिंद. थँक्यू. पुढे म्हणाले की स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करा. एक दिवसात बदल घडणार नाही, पण एक दिवस असा येईल त्या दिवशी संपूर्ण विवाह पद्धती ही बदलली जाईल. आजच्या अनेक विवाहांमध्ये जुन्या रूढी परंपरा नष्ट होत आहेत. जात, धर्म, पंथ यापेक्षा आपण मोठं लग्न कसं करू यातच आता अनेक जण प्रयत्न करतायत. ही प्रवृत्ती मोडीत काढली. मराठा समाजातील ज्या मान्यवरांनी जी आचारसंहिता आपल्यासमोर ठेवली आहे तिचं पालन जर आपण केलं तर इतर समाजही त्याचा आदर्श घेईल. त्यामुळे उचललेलं हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे असं त्यांनी सांगितलंय. अहिल्यानगरमध्ये सुकाणू समितीच्या माध्यमातून मराठा लग्न संहिता याचा अर्थ सर्वच जाती धर्मातील बांधवांना हा संकेत द्यायचा आहे की आपण विनाकारण सन्मानाच्या नादी लागून आपल्या संपत्तीची धुळधाणी न करता आजचं सुख उद्या आपल्याला रडवायला लावणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. ती आचारसंहिता 20 कलमामध्ये तयार केलेल्या सुकाणू समितीने आणि ती आचारसंहिता आपण एक सर्व प्रश्न घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करावं. आताच पद्मश्री पोपटरावजी पवार साहेबांनी खूप चांगल्या प्रकारच्या आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या या सर्व राष्ट्राच्या सर्व उन्नती करता ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपल्या वनराईची हानी व्हायला नको, हवा आपण दूषित करायला नको, हे सर्व पाणी दूषित व्हायला नको. या सर्वाबरोबर माणसाची मन दूषित होऊन राहिलेली आहेत आणि हे मन दूषित न होता हे आचारसंहिता कशी आपल्याला सांभाळता येईल याचं सर्वांनी अनुकरण करावं हे आजच्या दिवशी आम्ही आज इथं. यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की गावामध्ये या आचारसंहितेचं सामूहिक वाचन होणं गरजेचं आहे. या संहितेचं पालन मराठा समाजानं नाही तर इतर समाजानं सुद्धा केलं पाहिजे. त्याऐवजी आपलं गाव, आपला देश, आपला प्रदेश, आपलं कुटुंब, आपली संस्कृती जपण्याचं काम या पुढील काळात सगळ्यांनी केलं पाहिजे असं ते म्हणाले. मला असं म्हणायचं की आपण पैसा नव्हता त्यावेळी लोकसहभाग लग्नामध्ये होता आणि आता पैसा आल्यामुळे लोकसहभाग संपला आणि इव्हेंट सुरू झालेला आहे. आज संपूर्ण जगभर एक जी परिस्थिती आपण पाहतो की पर्यावरणाच्या संतुलनामुळे आज समस्या मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये लग्न सोहळ्यामध्ये जी आचारसंहिता आपल्या पूर्वजांनी, ऋषी मुनींनी, साधू संतांनी दिली ती हीच आहे. देवट, झाडाची फांदी आणि कुऱ्हाड, बोल, भूमातेची पूजा, मंगलाष्टक, सर्व नद्यांचे आशीर्वाद, अग्नीला 7 फेऱ्या म्हणजे ऊर्जेची पूजा. मला वाटतं वन संवर्धन, भूसंवर्धन, जलसंवर्धन आणि ऊर्जा संवर्धन या जगाची समस्या आहे. त्या समस्येचं उत्तर आमच्या लग्न सोहळ्यामध्ये दिलेलं होतं आणि दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढती व्यसनाधीनता ही लग्न सोहळ्यात आता दिसते. त्या व्यसनाधीनतेला सुद्धा
कमी करण्याची गरज आहे. आणि भारतीय परंपरा, या महाराष्ट्राचा धर्म जो छत्रपती शिवाजीराजांनी सांगितला की 12 बलुतेदार 18 पगड जाती, हा कारत्या समाजाचा एकत्र येऊन अंमलबजावणीचा विषय आहे. आणि छत्रपती शाहू महाराज ही सगळी परंपरा आपल्याला पुढे घेऊन करता मराठा समाजाने सुद्धा या सर्व प्रक्रियेचं आचारसंहितेचं भान आणि अंमलबजावणी करत असताना इतर समाजालाही या आचारसंहितेची दिशा द्यावी असं मला सांगावंसं वाटतं. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की मराठा म्हणजे महाराष्ट्र. मराठा समाजानं मोठा भाऊ या नात्यानं पुढे येऊन याचा प्रचार आणि प्रसार केला तर इतर समाजाला बरोबर घेऊन त्यांना सुद्धा आचारसंहिता पाळण्यासाठी प्रयत्न केले जातील, तरच अनेक कुटुंबांचं भलं होईल असं ते म्हणाले. नाही, अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या घटना समाजामध्ये सातत्याने घडतात. कुठेतरी आपल्याला हुंडा देण्या घेण्यावरनं लग्न समारंभ जुळलेले, म्हणजे कुठेतरी ते लग्न रखडलेले आपल्याला ऐकायला मिळतं, किंवा झालेले लग्न सुद्धा ह्या सगळ्या देण्या घेण्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही अनुचित प्रकार घडलेले देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ऐकायला मिळतात. त्याचे म्हणजे शासकीय दप्तरी त्याच्या म्हणजे पोलीस केसेस देखील झालेल्या आपल्याला ऐकायला मिळतात आणि पाहायला मिळतात. पण याच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक समाजामध्ये कुठेतरी असा एक उपक्रम हाती घेतला पाहिजे, समाजाचे संमेलन झाले पाहिजेत आणि त्याच्यातनं आपल्याला एक कमीत कमी खर्चामध्ये कसा विवाह सोहळा करता येईल आणि आपल्याला जी काही अपेक्षा असेल की मुलीला आपल्याला काही खर्च करायचा, तिच्या नावाने FD करण्याचा असेल किंवा कुठं काही वेगळा निर्णय शिक्षणा दृष्टिकोनातून असा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. तशी भूमिका तसं आज संमेलन मराठा समाजा बाबतीमध्ये आज आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आज संपन्न झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या समाजांनी देखील प्रत्येकाने असा पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून ते समाजाची प्रगती होईल. कुठलाही सर्वसामान्य वर्गातला एखादा ग्रामीण भागातला विशेषतः आपण जर पाहिलं तर वर्ग आज आपल्याला कुठेतरी आपल्या जमिनी विकून हे विवाह समारंभ पार पाडतोय. अनेक आमचे काही शेतकरी बांधव हे आज आपल्या जमिनी विकून किंवा कर्ज काढून असे समारंभ पार पाडतात आणि त्यानंतर ते अडचणी देखील आपल्याला आलेले पाहायला मिळतात. आमदार साहेबराव दरेकर यांचंही यावेळी भाषण झालं. हरिभक्तपरायण जंगलेशास्त्री महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी प्रास्ताविक करताना सुकाणू समितीचे प्रमुख समन्वयक उद्योजक नवनाथ धुमाळ म्हणाले की ज्यावेळी पुण्यातील घटना घडली आणि इतर काही घटना घडल्या त्यातून समाजामध्ये जागृती करण्यासाठी आम्ही आचारसंहिता तयार केली आहे. याची अंमलबजावणी 31 मे पासून सुरू झाली आहे. अनेक जिल्ह्यानं ती स्वीकारली आहे, तसंच इतर समाजानं पण ती स्वीकारली, तर ही चळवळ अधिक व्यापक कशी करता येईल हा आमचा विचार असून यासाठी समाज बांधवांनी पुढे येणं गरजेचं आहे. हे करत असताना समाज आर्थिक साक्षर कसा होईल आणि उद्योग क्षेत्रामध्ये समाजातील तरुण मंडळी कशी पुढे जातील याचा विचार केला पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी प्राचार्य आणि माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी या आचारसंहितेमागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश भगत यांनी केलं, तर आभार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश शिधापे यांनी मानले. पायी मोठाले लग्न करणं, डीजे लावणं, गोंधळ घालणं आणि आज तरुणाई त्या डीजे समोर नाचते. लग्न कुणाचं नाचतायत खूप, शैक्षणिक विद्यालयासमोर ते नाचतायत, मंदिरासमोर ते नाचतायत, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान त्यामध्ये होतंय. तर हे सगळं धर्माचं विडंबन आता सुरू झालं. म्हणून धर्म जर तुम्हाला जपायचा असेल तर जबाबदार व्यक्तींपासून हे ठरवलं पाहिजे की लग्नामध्ये जास्त खर्च नको, जास्त लोक बोलवण्याची गरज नाही. जर तुम्ही तिथी काढली, वेळ काढली तर त्याच तिथी लावा, नाही तर तिथी काढण्याची गरज नाही. आणि समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी हे ठरवावं की माझे आशीर्वाद घेण्याची गरज नाही. श्रद्धांजलीमध्ये सुद्धा तेच आहे, याच्याबरोबर धरूनच की फार विनाकारणच त्या व्यक्तीला चांगलं म्हणणं जो ऐकायला नसतो वगैरे. तर हे सगळं धर्माचं विडंबन आणि विपर्यास सुरू आहे. ही आचारसंहिता एक आदर्श आहे. याची सुरुवात नगरच्या सुकाणू समितीनं मराठा समाजानं केलेली आहे. पण समाजातल्या सर्व धर्मांनी, सर्व जातींनी ही पाळावी अशी माझी नम्र विनंती आहे. मराठा समाज जो आरक्षण मागतोय, जो गरिबीकडे वाटचाल करतोय, आर्थिक स्तर त्याचा जो खाली जातोय, त्यामध्ये छोट्या प्रतिष्ठेपायी मोठे लग्न करणे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. त्यामुळे आचारसंहितेचं सर्वांनी पालन करावं अशी विनंती. यावेळी सुकाणू समितीचे सदस्य, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे, प्राचार्य खाशाराव शितोळे, रिझर्व्ह ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव, किशोर मरकड, दशरथ खोसे, अशोक कुटे, प्राध्यापक अशोक घोरपडे, ॲडव्होकेट सुभाष काकडे, CA राजेंद्र काळे, ॲडव्होकेट सुभाष काकडे, ॲडव्होकेट भीमराज काकड, अविनाश मोरे, मराठा क्रांती मोर्चाचे गोरख दळवी, रिझर्व्ह ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष नंदिनी सोनाळे, माजी महापौर शिलाताई शिंदे, रिझर्व्ह ब्रिगेडच्या राज्य सदस्या सुवर्णा सावंत, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, ज्येष्ठ लेखक संजय कळमकर,
ज्ञानदेव पांडुळे, शब्दगंध साहित्य चळवळीचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, उद्योजक हरिभाऊ डोके, शेतकरी संघटनेचे बापूसाहेब भोसले, नगरसेवक बाळासाहेब पवार, महिला समितीच्या सदस्या ॲडव्होकेट अनुराधा येवले, दिलीपराव मिस्किन, शशिकांत भामरे, सेवानिवृत्त अधिकारी सुरेश मस्के, इंजिनियर बाप्पासाहेब बोडके, मराठा पतसंस्थेचे संचालक लक्ष्मण सोनाळे, सतीश शिंगळे, उदय अनगुले, मराठा सोयरीक संस्थेच्या जयश्री कुटे आदींसह मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.